नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, हवामान खात्याचा मोठा इशारा। 31 जुलै शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। तर बघा, महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून या योजनेची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करावी। कर्जबाजारीपणामुळे यापुढे राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होता कामा नये, असे सक्त निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। मंत्रालयातील महसूल मंत्र्यांच्या दालनात सहकार आणि महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत ते बोलत होते। या बैठकीला सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे हे देखील उपस्थित होते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान देशभरात राबवणार आहे। नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाईला दूर करण्यासाठी आणि अंमली पदार्थांचे दुष्परिणामांविषयी जागरूक करण्यासाठी नशामुक्त भारत अभियान राबवण्याचा हेतू आहे। यासोबतच विकसित भारत 2047 संकल्पनेशी जोडलं जाणार आहे। येत्या 2 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे अभियान राबवले जाणार आहे। माय भारतचे तरुण स्वयंसेवक या अभियानाचे नेतृत्व करणार आहेत। 2 ऑगस्ट रोजी देशभरातील 10,000 ठिकाणी एकाच वेळी कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे। या कार्यक्रमात 1 कोटीपेक्षा जास्त तरुण मुलं हे नशामुक्तीची शपथ घेणार आहेत। NSS यूथ क्लब, शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था, औद्योगिक संघटना आणि 125 पेक्षा जास्त आध्यात्मिक संस्था या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे। आपल्या शेतीतील पिकांची अचूक नोंद करण्यासाठी आता शेतकऱ्यांच्या मदतीला एक नवीन स्मार्ट सोबती पीक पाहणी नोंदणी सहाय्यक उपलब्ध होणार आहेत। राज्य शासनाच्या पीक पाहणी प्रकल्पाची केंद्र शासनाने दखल घेतली असून या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। हा पीक पाहणीचा प्रकल्प 1 ऑगस्टपासून देश पातळीवर राबविला जाणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना पीक पाहणी करताना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे। त्याबरोबरच शेतकऱ्यांचा फार्मर ID संलग्न होणार असल्याने पीक आधारित अनुदान मिळण्यातील अडचणी देखील दूर होणार आहेत। मागील काही वर्षापासून महाराष्ट्र शासनाने पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकाची नोंदणी स्वतःच करणे बंधनकारक केले आहे। मात्र ग्रामीण भागातील नेटवर्कची समस्या, स्मार्टफोन हाताळण्यातील अडचणी आणि तांत्रिक माहितीचा अभाव यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या पिकाची पीक पाहणी नोंदणी वेळेत करणे शक्य होत नव्हते। त्यामुळे अनेकदा शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित राहत होते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। हवामान खात्याने महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। तर भारतातील 22 राज्यांना IMDने मोठा अलर्ट दिला आहे। तर जाणून घेऊया 31 जुलै 2026 रोजी हवामान कसे असेल। विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अलर्ट। पुढील 24 तासात विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे। अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अकोला, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। या भागात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून काही ठिकाणी सुमारे 200 मिलीमीटर
पर्यंत पावसाची नोंद होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच अनावश्यक काम असल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, वर्धा, हिंगोली, परभणी, नांदेड आणि बुलढाणा या जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाच्या वापराबाबत अत्यंत महत्त्वाचा आणि कडक निर्णय घेतला आहे. प्रशासकीय कामात पारदर्शकता राखणे, गोपनीय माहिती सुरक्षित ठेवणे आणि शासकीय शिस्त पाळली जावी या उद्देशाने सामान्य प्रशासन विभागाने एक नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. हा नवा आदेश केवळ नियमित सरकारी कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नाही, तर सर्व घटकांना आहे. हे नियम पाळणे बंधनकारक राहतील. सर्व नियमित शासकीय अधिकारी आणि कर्मचारी, कंत्राटी तत्वावर काम करणारे कर्मचारी, बाह्य स्रोताद्वारे नियुक्त केलेले कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, विविध सहकारी मंडळे आणि महामंडळांमधील कर्मचारी. सोशल मीडिया वापराचे प्रमुख नियम. शासकीय धोरणांवर आणि राजकीय विषयांवर टीकेला पूर्ण बंदी. कोणताही कर्मचारी फेसबुक, एक्स, ट्विटर, इंस्टाग्राम किंवा कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर केंद्र अथवा राज्य सरकारच्या धोरणांवर, निर्णयांवर प्रतिकूल किंवा नकारात्मक टिप्पणी करू शकत नाही. तसेच राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कार्यालयात रील्स आणि फोटोंवर बंदी. कामाच्या वेळेत किंवा कार्यालयीन आवारात वैयक्तिक रील्स बनवणे, व्हिडिओ तयार करणे, फोटो काढणे आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यासोबतच शासकीय पदनाम, लोगो आणि गणवेशाचा गैरवापर रोखणे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक सोशल मीडिया प्रोफाईलवर स्वतःचे अधिकृत शासकीय पदनाम, शासकीय बोधचिन्ह किंवा अधिकृत गणवेश वापरता येणार नाही. वैयक्तिक आणि कार्यालयीन डिजिटल अस्तित्व पूर्णपणे वेगळे ठेवावे लागेल. त्यासोबत गोपनीय दस्तावेज शेअर करण्यास मनाई. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्वमंजुरीशिवाय कोणतेही अंतर्गत शासकीय परिपत्रक, गोपनीय दस्तऐवज किंवा संवेदनशील माहिती सोशल मीडिया किंवा व्हॉट्सॲप ग्रुप्सवर शेअर करणे हा कायदेशीर गुन्हा मानला जाईल. तसेच वैयक्तिक आणि कार्यालयीन खाती स्वतंत्र ठेवणे. कर्मचाऱ्यांनी आपली वैयक्तिक सोशल मीडिया खाती आणि कार्यालयीन कामकाजासाठी वापरली जाणारी खाती स्वतंत्र ठेवावी. तसेच प्रशासकीय कामाचा वेग वाढवण्यासाठी आणि अंतर्गत संवादांसाठी कर्मचाऱ्यांना केवळ व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र या दोन्ही माध्यमांचा वापर करतानाही कार्यालयीन गोपनीयतेचा भंग होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांची असेल. डिजिटल युगात सरकारी कर्मचाऱ्यांकडून सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या नव्या नियमावलींमुळे आता शासकीय कार्यालयांमध्ये रील्स बनवण्याच्या आणि सरकारी धोरणांवर सोशल मीडियावरून जाहीर टीका करणाऱ्यांच्या प्रवृत्तीला चाप बसणार आहे. सर्व विभागांना या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.